त्यांना ओके सॉरी मी परत बोलतो हे अनंत ऍडमिशन फॉर्मची लिंक आहे ती झूमवर पाठव. जे युट्यूबवर हा व्हिडिओ बघतायत त्यांच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्येच ऍडमिशन फॉर्मची लिंक आहे. एक्सलंट. तर जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती खूप सिंपल आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फक्त. तुम्ही तुम्हाला दाखवतो. ओके. पहिली गोष्ट हा फॉर्म ह्या फॉर्म मध्येच पेमेंट डिटेल्स सुद्धा आहेत. पेमेंट गेटवे नाहीये पण त्याच्याबद्दल मी बोलेन. त्यामुळे आता नीट लक्ष द्या दोज हु आर इंटरेस्टेड इन टेकिंग दी ऍडमिशन. आणि हे झाल्यानंतर उद्यापासून आपण टेक्निकल पार्ट आपला सुरू करणार आहे. ठीक आहे. बघा आता हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जीमेलनी साइन इन व्हावं लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ईमेल आयडी घ्यायचा आणि साइन इन व्हायचं आणि मग हा फॉर्म भरता येईल. आणि मग तुमचा ईमेल आहे तो साइन्ड इन ईमेलच असणार आहे. त्यामुळे इथे माझा yogeswar.learning@gmail.com नावाचा आयडी आहे बघा. ठीक आहे. तर इथे ईमेलवर इथे क्लिक करायचं की रेकॉर्ड yogeswar.learning@gmail ॲज द ईमेल टू बी इन्क्लुडेड विथ माय रिस्पॉन्स. ठीक आहे. हे तुम्हाला हा फॉर्म भरल्यावर जो रिस्पॉन्स मिळेल ना त्याच्यामध्ये ह्या ईमेलवर हा रिस्पॉन्स येईल. त्यामुळे प्लीज शक्यतो जीमेलच वापरा रादर. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनबॉक्सेस तुमचे फुल नाही आहेत ना हे चेक करा. कारण आम्हाला हे ऑफलेट खूप केसेस येत आहेत की 4-5 लोकांचे इनबॉक्स फुल असतात आणि त्यामुळे त्या मेल्स बाउन्स होतात आणि मग त्यांना मॅन्युअली ट्रीट करावं लागतं. सो प्लीज मेक शुअर की इथे तुम्ही तुमचा व्हॅलिड जीमेल आयडी देताय आणि तो इनबॉक्स फुल नसलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, तुमचं नाव लिहायचं. इथे मी माझं नाव योगेश्वर लिहिलं. त्याच्यानंतर मिडल नेम विद्याधर आहे माझं. तुमच्या नेमिंग कन्व्हेन्शन मध्ये मिडल नेम नसेल किंवा जॉन स्मिथ असं तुमचं नाव आहे, देर इज नो मिडल नेम, तर इथे एन ए असं टाईप करायचं. अदरवाईज तुमचं मिडल नेम मग तुमचं ते वडिलांचं नाव असेल किंवा हस्बंडचं नाव असेल ते तुम्ही लिहू शकता इथे. आणि तुमचं लास्ट नेम आहे ते लिहायचं. योगेश्वर शुक्ल लिहिलं. ही 3 फील्ड भरली. त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही द्यायचा. हा तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर पाहिजे जो व्हॉट्सअप एनेबल्ड आहे. कारण ह्या मोबाईल नंबरने तुम्ही फायनल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होणार आहात. आत्ताचा जो ओपन सेशनचा ग्रुप आहे तो फक्त तुम्हाला रिमाइंडर्स मिळावे, लिंक्स मिळाव्या यासाठी तयार करण्यात आलेला आहे. तो टेम्पररी ग्रुप आहे. तो नंतर इनऍक्टिव्ह होणार आहे. जे ऍडमिशन घेतील त्यांचा एक फायनल व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल. त्याच्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर लागतो आणि ह्याच कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला ऍड केलं जाईल आणि हा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणून समजला जाईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होता ना ऍडमिशन घेतल्यानंतर तेव्हा आम्ही हा चेक करतो की तुमचा मोबाईल नंबर फॉर्म मध्ये आहे का कुठे. ठीक आहे ना. आता मी हा मोबाईल नंबर घेतला, माझा टाकला आणि इथे बाकी कुठला सफिक्स प्रिफिक्स लावू नका. +91 वगैरे डायरेक्ट 10 खडी मोबाईल नंबर द्यायचा. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ द्यायची. त्यामध्ये ठीक आहे. आता माझी 1986 आहे, जुलै आहे आणि 20 आहे असं मी सिलेक्ट करणार. 20 जुलै 1986. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल अदर. आणि त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची की तुम्ही करंट स्टुडंट आहात, करंट वर्किंग प्रोफेशनल आहात का तुम्ही अदर मध्ये आहात. ही कशावर निवडायची माहितीये का की स्टुडंट म्हणजे तुम्ही आत्ता कुठेतरी एनरोल झालेले आहात. वर्किंग प्रोफेशनल म्हणजे तुम्ही आत्ता कुठल्या तरी कंपनीमध्ये आहात. आणि अदर म्हणजे काय की यू आर नॉट एनरोल्ड ॲज अ स्टुडंट एनिवेअर अँड यू आर नॉट
वर्किंग एनिवेअर, तुम्ही कुठल्या कंपनीच्या पेरोलवर नाही आहात, ते सगळे अदर. मग त्याच्यामध्ये फ्रेशर्स आले, जॉब सिकर्स आले, सॅबॅटिकल लीव्हवर असलेले आहेत. सर मी कंपनीमध्ये होतो 5-7 वर्ष, आता मी पेपर टाकलेत, मी स्किलसेट अपग्रेड करण्यासाठी 6 महिने गॅप घेतली आहे, हे सगळे अदर्समध्ये येते. ठीक आहे. त्यामुळे स्टुडंट स्वतःला विचारा, आता मी कुठलं कॉलेज अटेंड करतोय का आय कार्ड घेऊन, तर तुम्ही स्टुडंट आहात. वर्किंग प्रोफेशनल, आता मी कुठल्या तरी कंपनीचा एम्प्लॉई आहे का, वर्किंग प्रोफेशनल. आणि हे दोन्ही नसेल तर तुम्ही जे कोणी असाल ते अदरमध्ये. आणि एक गोष्ट कन्सिडर करा, जे टीचर्स आहेत, आता आपल्या क्लासमध्ये अनेक कॉलेजेसचे प्रोफेसर, अनेक क्लास चालवणारे शिक्षक असे येऊन जातात. त्यांनी स्वतःला वर्किंग प्रोफेशनल मध्ये कन्सिडर करायचं, त्यांनी कृपया अदर टाकू नका. ठीक आहे, यू आर वर्किंग प्रोफेशनल्स. तर मी मला म्हणून वर्किंग प्रोफेशनल सिलेक्ट करतो आणि नेक्स्ट म्हणतो. आता तुम्ही वर्किंग प्रोफेशनल सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव आणि तुमचा इयर्स ऑफ एक्सपिरियन्स सांगावं लागेल. हे का लागतं? मला बेस लाईन सेट करायला लागतं. हा सगळा डेटा मी अनालाइज करतो. आय ट्राय टू नो माय ऑडियन्स बेटर, आणि मग त्यानुसार कोर्स कुठल्या स्पीडने घ्यायचा, कसा घ्यायचा, असं. परत सरसकट धाप 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 टाकलं जात नाही. कोण आहेत माझ्यासमोर, त्यांचा एक्सपिरियन्स लेव्हल काय आहे वगैरे, ह्या सगळा विचार करून कोर्स दिला जातो. त्यामुळे तुमची कंपनी आणि तुमचं इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हे महत्वाचं आहे. आणि मला माहिती आहे की लोकांना तो डायरेक्ट डेटा डायव्हर्ज करायला आवडत नाही, म्हणून मी उत्तम रेंज दिली आहे, 1 ते 5, 5 ते, म्हणजे तुम्हाला असं सांगायची गरज नाही मी 7 वर्ष एक्सपिरियन्स आहे, 5 ते 10 सिलेक्ट करा चालेल आम्हाला. कारण आम्हाला सिनियरिटीची रेंज माहिती पाहिजे, बाकी काही नाही. 1 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 आणि 20+. आणि जर का तुम्ही स्टुडंट असाल ना, तुम्ही जर का स्टुडंट सिलेक्ट केलं इथे, तर तुम्हाला वेगळा प्रश्न येईल की तुम्ही कुठल्या कोर्सला आहात, बीई ला आहात का, एमसीएस ला आहात का, बीसीएस ला आहात का, अजून कुठला कोर्स तुम्ही केलाय. एमएससी टेक वगैरे कोर्सेस असतात वेगवेगळे, किंवा एमएससी इन कॉम्प्युटिंग सायन्स असतं युनिव्हर्सिटीचं. तुमचं नेम ऑफ द कोर्स काय आहे, तुमच्या कॉलेजचं नाव काय आहे, आणि तुमचं इयर ऑफ स्टडिंग काय, फर्स्ट, सेकंड, थर्ड का फोर्थ, ह्याच्यामध्ये भरायचं. म्हणजे जर का मी स्टुडंट असतो ना, तर मी बीई असं लिहिलं असतं, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. कॉलेजचं नाव मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दिलं असतं. आणि मी समजा हा 3rd इयरला अटेंड केला असतं तर मी थर्ड असं दिलं असतं. ठीक आहे, आय होप हे लक्षात येत आहे. तर आता मी माझ्यासाठी वर्किंग प्रोफेशनल निवडणार, आणि वर्किंग प्रोफेशनल निवडल्यावर माझं आन्सर असणार आहे कोड प्रोग्रॅमिंग अकॅडमी. आणि मला शिकवण्याचा 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी 10 ते 14 ही रेंज सिलेक्ट करणार आणि पुढे. इथपर्यंत फॉर्म कसा भरायचा हे सगळ्यांना कळलं असेल तर प्लीज डन हा मेसेज लाईक करून कळवा की सर येस, इथपर्यंत फॉर्म फिलिंग कळलंय आम्हाला. ओके. आता इथे एक अतिशय महत्वाचा डिटेल आहे की टोटल कोर्स फी काय आहे हे इथे सांगण्यात आलंय. 11,800 रुपये फी आहे. म्हणजे ही ही जी आहे ना, ही वाचायची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फी ही नॉन रिफंडेबल आहे, त्याला यस म्हणायचं. त्याच्यानंतर मी सगळे रूल्स आणि रेग्युलेशन ऐकलेले आहेत आणि मी त्याला राजी आहे असं यस करायचं. आणि आता एक महत्वाची गोष्ट, पुढचा फॉर्म मधला पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये तुमच्या बँकेचे डिटेल नाही द्यायचे. असं मला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं, की तो कन्फ्युज झाला होता की सर इथे मला बँक इन्फॉर्मेशन एंटरच करता येत नाहीये. हे जिथे तुम्हाला एंटर करता येत नाहीये ना, अशा गोष्टी तुमच्या माहितीसाठी दिल्या आहेत, राईट. हे माझ्या बँक अकाउंटचे डिटेल्स आहेत. वी आर वर्किंग ऑन दी पेमेंट गेटवे. अरे वा, 3-4 ऍडमिशन ऑलरेडी घेऊन टाकलं तुम्ही. ओके. हा, तर सांगत काय होतो की वी आर वर्किंग ऑन वेबसाईट अँड पेमेंट गेटवे. त्यामुळे अनफॉर्च्युनेटलीच म्हणायला पाहिजे, हे आत्ता ह्या बॅच पुरतं आपल्याला कंपल्सरी इंटरनेट बँकिंग वापरावं लागणार आहे. सर युपीआय का नाही वापरायचं, तुम्ही स्कॅन कोड का नाही देते आम्हाला, किंवा आम्ही हे डिटेल वापरून आम्ही बँक ट्रान्सफर करू शकतो ना, आम्ही गुगल पे मध्ये जातो आणि तिकडे बँक ट्रान्सफर करतो आणि तिकडे तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC देतो. हे मान्य आहे सगळं, पण युपीआय पेमेंटला रिसिव्हर सेंडला लिमिट असतं. ठीक आहे. एका दिवसाला 1 लाखाच्या वर अमाऊंट ही ऍक्सेप्ट करता येत नाही. त्यामुळे तुम्ही ते पेमेंट इनिशिएट केलं की काही नाही, तुमचे अडकत नाहीत पैसे, तुमचे डिनाय होतं. तुम्हाला असं सांगण्यात येतं की रिसिव्हर हॅज रिच द लिमिट. रिसिव्हरचं लिमिट संपलेलं आहे,
आणि मग तुम्हाला गोंधळायला होतं की हे का माझं युपीआय पेमेंट वर्क होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला पेमेंट करताना इंटरनेट बँकिंग वापरायचंय. म्हणजे तुम्ही तुमची कुठली बँक असेल, HDFC असेल, SBI असेल, त्याच्या इंटरनेट बँकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करायचं आणि तिकडे NEFT किंवा IMPS असे पेमेंट असतात. आता एवढ्या छोट्या अमाऊंटला हल्ली बेनिफिशरी ऍड नाही करावं लागत बऱ्याचशा बँकांमध्ये, पण तुम्हाला लागला तर आत्ताच बेनिफिशरी म्हणून ऍड करून ठेवा आजच. म्हणजे इफ यू म्हणजे तुम्ही क्लासला ऍडमिशन घ्याल ना घ्याल, तुम्ही म्हणाल सर मी उद्या ठरवतो, फाईन, ऍग्रीड, पण बेनिफिशरी म्हणून आता ऍड करून ठेवा. म्हणजे जेव्हा ऍडमिशन घ्यायची वेळ येईल तेव्हा ती एका शॉर्टमध्ये घेता येईल. कारण बेनिफिशरीला कुलिंग पिरियड असतो. काही काही लोकांचं इंटरनेट बँकिंग एनेबल्ड नसतं, मग ते एनेबल झाल्यानंतर त्यांना 24 तास थांबावं लागतं. असे इश्यूज येतात. त्यामुळे तुम्हाला थोडंफार जरी वाटत असणार आहे की आपण घेऊ ऍडमिशन, तर मग अकाउंट होल्डरचं नाव हे करंट अकाउंट आहे कोर प्रोग्रामिंग अकॅडमी. त्यामुळे अकाउंटचा टाईप हा करंट अकाउंट आहे हे लक्षात घ्या, कोर प्रोग्रामिंग अकॅडमी. त्याच्यानंतर हा अकाउंट नंबर आहे, IFS कोड आहे. खालचे डिटेल्स लागत नाहीत आता, ब्रँचचं नाव, बँकचं नाव आणि पत्ता, पण तरी तुम्हाला देऊन ठेवण्यात आलेले आहेत. ठीक आहे. हा, आता अजून एक पर्याय आहे की तुमच्याकडे बँकिंगचं ऍप असेल ना कुठलं, जसं SBIचं योनो ऍप आहे बघा, तर योनो ऍप वापरून तुम्ही बँक हे पेमेंट करू शकता. तुम्ही कुठलंही युपीआय ऍप वापरू शकत नाही, जसं की गुगल पे आहे, फोन पे आहे, पेटीएम आहे. हे सॉफ्टवेअर, ही ऍप्लिकेशन तुम्ही वापरू नका. कारण कसं होईल की तुम्ही वापराल आणि मग ते 10 लोकांनाच त्याचा फायदा मिळतो. 11व्या पासून सगळ्या मुलांनी ट्राय केलं की त्यांना मग डिनाईट डिनाईट डिनाईट, आणि मग ते असं एक गोंधळाचं वातावरण तयार होतं. हे जर का अवॉइड करायचं असेल तर कंपल्सरी इंटरनेट बँकिंग वापरून NEFT IMPS पेमेंट करा, किंवा योनो सारखं ऍप वापरा आणि योनो ऍप वापरून तुम्ही IMPS पेमेंट इनिशिएट करू शकता. ठीक आहे. त्यामुळे इथे तुमच्या बँकेचे डिटेल्स भरायचे नाहीयेत. नंबर एक, तुम्हाला इंटरनेट बँकिंग ह्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करता यावे यासाठी दिलेले हे माझे बँकिंग डिटेल आहेत. हे प्रॉपर आपलं क्लासचं ऑफिशियल करंट अकाउंट आहे, पर्सनल अकाउंटच नाहीये हे. क्लासच्या नावाचं अकाउंट आहे, कोर प्रोग्रामिंग अकॅडमी हा क्लासचा नंबर आहे. इकडे तुम्हाला नाईस टच लक्षात आला असेल, प्रायोरिटी नंबर घेऊन 80386 हा लँडमार्क मायक्रो प्रोसेसर आहे आणि 80387 हा त्याचा अरिथमॅटिक को प्रोसेसर आहे. माझा आधी एक अकाउंट होतं त्याचं 80386 केलं होतं आणि दुसरं अकाउंट काढावं लागलं तेव्हा ते LLPचं होतं. पण हे 80386 80387 केलं. अं, 5921 आहे ना, हा HDFCचा प्रिफिक्स आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रोसेसर आणि त्याचा अरिथमॅटिक को प्रोसेसर असं मी करून घेतलंय. ठीक आहे. असा माझ्याकडे पूर्वी फोन नंबर पण होता, तो अनफॉर्च्युनेटली गेला माझ्याकडनं, टाटा डोकोमोचा. 80386 80387 दॅट वॉज माय फोन नंबर ॲज वेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवायला सोपं आहे, 9121 आणि मग 80386 मायक्रो प्रोसेसर, 80387 त्याचे अरिथमॅटिक को प्रोसेसर, फ्लोटिंग पॉईंट प्रोसेसर, असा अकाउंट नंबर आहे हा. त्याच्यानंतर IFS कोड आहे. ठीक आहे. आणि हे पेमेंट केलं तुम्ही, याचा त्याच्या पुढची प्रोसिजर मात्र खूप महत्वाची आहे. त्यामुळे हे पेमेंट डिटेल लक्षात आले असतील तर प्लीज पेमेंट मेसेज लाईक करा सगळं. हॅव यू अंडरस्टूड दिस? ओके. आता त्याच्या पुढच्या सगळ्याच सूचना महत्वाच्या आहेत, कारण आता पेमेंट झाल्यानंतर मग लोकांना ते पटकन, जर आम्हाला त्याचं एक्नॉलेजमेंट कशी मिळणार, रिसिट कशी मिळणार, फायनल व्हॉट्सअप ग्रुप कसे मिळणार, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन देतो. डोंट वरी. पहिली गोष्ट लक्षात घ्या, पहिली गोष्ट लक्षात घ्या की पेमेंट केलं की पुढचा फॉर्म कंपल्सरी तुम्हाला भरायचा आहे. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला कुठला तरी गव्हर्नमेंट आयडी, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक गव्हर्नमेंट आयडी तुम्हाला अपलोड करायचा आहे कंपल्सरी, त्याला ऑप्शन नाहीये. त्याच्यानंतर तुमचा आय कार्ड साईज फोटो आहे, ती इमेज तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट मिळतो आणि त्याच्यावर ट्रान्झॅक्शन आयडी असतो. त्यामुळे प्लीज स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही असं इमॅजिन करा की ठीक आहे, मी योनो वापरले किंवा इंटरनेट बँकिंग वापरून मी NEFT IMPS करतोय. आता कोड प्रोग्रामिंग अकॅडमीला मी 11,800 रुपयाचं पेमेंट केलं. मला बँकेने सांगितलं की हे सक्सेसफुल झालं आणि हा ट्रान्झॅक्शन आयडी आहे. तो जो स्क्रीनशॉट आहे ना, तो आम्हाला अपलोड करून पाहिजे. कारण माझ्या बँकमध्ये ज्या एंट्रीज येतात, क्रेडिट एंट्रीज येतात, त्याच्यामधला रेफरन्स आयडी आणि तुमचा रेफरन्स आयडी हा परत आमच्या ऍडमिन टीम कडनं व्हेरीफाय केला जातो. त्यामुळे हा ट्रान्झॅक्शन और
रेफरन्स आयडी असणारा स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे. हा मेसेज कळला असेल तर लाईक करा. त्याच्यानंतर ऍडमिशन ह्या 19 सप्टेंबर 2025 म्हणजे पुढचा शुक्रवार त्याच्या संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत करायचे आहेत. मी तुम्हाला ही विनंती करतो, आता उद्याचं सेशन झाल्यावर ऍडमिशन घ्यायची का नाही हे ठरवण्यासाठी आवश्यक सगळा डेटा तुमच्याकडे असेल. तर तुमचा होकारार्थी निर्णय झाला तर प्लीज अगदी लास्ट मोमेंट पर्यंत थांबू नका, कारण तशी तुम्ही सुनोरा लेटर घेताच ऍडमिशन. पण सगळ्या ऍडमिशन आल्या की आम्हाला त्या प्रोसेस करायला वेळ लागतो, जसं की ट्रान्झॅक्शन आयडी मॅच करायचे, फोन नंबर मॅच करायचा. त्यामुळे तुम्ही जर का अगदी असं केलं की शुक्रवारी रात्री 12 वाजता ऍडमिशन घ्यायची किंवा पुढच्या शनिवारी सकाळी 8 वाजता ऍडमिशन घ्यायची, तर तुमची ऍडमिशन पटकन प्रोसेस आम्हाला करता येणार नाही आणि पटकन मग लिंक आम्हाला क्लासची तुमच्या बरोबर शेअर करता येणार नाही. त्यामुळे प्लीज पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 6च्या आत ऍडमिशन घ्यायचा निर्णय झाल्यावर ऍडमिशन घ्यायची. आणि आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, हे 3 फोटो अपलोड केले आणि तुम्ही सबमिट केलं आणि हे तुम्ही पुढच्या शुक्रवारी 6च्या आत करणार असं मी अज्युम करतोय, आफ्टर यू हॅव टेकन दी ऍडमिशन, आफ्टर यू हॅव डिसाइडेड टू टेक दी ऍडमिशन. आता इथून पुढे काय करायचं की तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा रिस्पॉन्स रेकॉर्ड करण्यात आलेला आहे म्हणून, आणि आमच्याकडनं आता व्हेरिफिकेशन सुरू होईल. तर तुम्ही ज्या दिवशी ऍडमिशन घ्याल ज्या दिवशी ऍडमिशन घ्याल त्याच्या पुढच्या दिवसाच्या एंड पर्यंत तुम्हाला पूर्ण व्हेरिफिकेशन करून रिस्पॉन्स येईल. हे तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सोमवारी दुपारी जर का ऍडमिशन घेतली तर मंगळवारी रात्रीपर्यंत तुम्हाला डेफिनेटिव्ह रिस्पॉन्स आलेला असेल. आमची ऍडमिनची टीम आहे, त्याच्यापैकी 2 मेंबर्स जे आहेत, राधिका मॅडम आणि अजून एक मेंबर आहे ऍडमिन टीमची, त्यांना सोलली ह्या कामासाठी बसवलेलं आहे की ज्या ज्या ऍडमिशन्स येतील त्यांचे फॉर्म घ्यायचे, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आणि मग त्यांना एक रिस्पॉन्स ईमेल पाठवायचा. त्यामुळे तुम्ही असा विचार करा, सर मी ऍडमिशन घेतली, आता इथून पुढे काय माझी प्रोसिजर आहे सांगतो. तर असं अज्युम करा की मी सोमवारी दुपारी ऍडमिशन घेतली, तर मंगळवारी संध्याकाळपर्यंत आम्ही मुद्दाम लार्जेस्ट लिमिट घेतलंय. मोस्टली आम्ही जशा ऍडमिशन येतात ना तशा प्रोसेस करण्याचा आमचा प्रयत्न असतो, पण व्हॉल्यूम जर का जास्त झाला तर आम्ही पुढच्या दिवसाचा एंड मागून घेतलेला आहे. ठीक आहे. तर प्रत्येक दिवशी रात्री ज्या ज्या ऍडमिशन्स आल्या त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं आणि ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना एक ईमेल दिला जातो आणि त्या ईमेलमध्ये तुम्हाला प्रॉपर रिसीट जनरेट करून दिलेली असते. तुम्हाला फुल अँड फायनल रिसीट विथ माय कंपनी नंबर, जीएसटी नंबर, जी ऑफिशियल रिसीट असते ती रिसीट तुम्हाला मिळेल, पहिली गोष्ट. त्यामुळे पेमेंट एक्नॉलेजमेंट हे त्याच्यामध्ये आलं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये फायनल व्हॉट्सअप ग्रुप ज्याच्याबद्दल मी बोललो की ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला एका सेपरेट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल, ऍडमिशन घेतलेल्यांचा व्हॉट्सअप ग्रुप, त्याची तुम्हाला लिंक येईल. त्याच्यावर टॅप केलं की त्या ग्रुपला जॉईन होण्याची रिक्वेस्ट जनरेट केली जाईल आणि मग परत आम्ही एक डेडिकेटेड मेंबर बसवलेला आहे की तुम्ही ज्या फोन नंबरनी जॉईन करताय त्याच फोन नंबरनी तुम्ही रजिस्टर केलेलं आहे का नाही, त्याच फोन नंबरने तुम्ही रजिस्टर केलेलं आहे का नाही. हे तुमचा व्हॉट्सअपवर रिक्वेस्ट आलेला फोन नंबर हा मला फॉर्म मध्ये सापडला, फॉर्मच्या डेटामध्ये, की आम्ही तुमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणार आणि तिथून पुढे व्हॉट्सअप ग्रुपवरच आहोत. मी पण त्या व्हॉट्सअप ग्रुपचा पार्ट असतो, त्यामुळे आय एम डायरेक्टली रिचेबल. माझा नंबर एवढा पब्लिकली माहिती आहे, आय एम डायरेक्टली रिचेबल. आता मी इथे राधिका मॅडमना आणि अनंतला विनंती करतो की क्लासचा ईमेल आयडी आणि क्लासचा नंबर आहे तो प्लीज एकदा शेअर करा. त्यामुळे तुम्हाला कुठेही घाबरायचं कारण नाहीये की अरे यार पेमेंट केलं आणि आता ही लोक अनरिचेबल वाटतायत की काय, मग मी तर कसं कॉन्टॅक्ट करू, मला काहीतरी शंका विचारायची आहे, मला काहीतरी प्रॉब्लेम विचारायचा आहे. घाबरायचं नाही. क्लासचा एक ईमेल आयडी शेअर करण्यात आलाय. रादर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सीपीए नावाचा जो नंबर आहे ना तोच हा नंबर आहे.
आम्ही आमची ऍडमिन टीम आणि खुद्द मी हा रिचेबल असणार आहोत. त्यामुळे कुठेही काही जर का ग्लिच आला ना मध्ये किंवा काही शंका आली की सर हे अपलोड होत नाहीये सर, ट्रान्झॅक्शन आय डी चा स्क्रीनशॉट कुठला वगैरे, तुम्ही admin@corecodeacademy.com ह्या ईमेल आय डी वर ईमेल पाठवू शकता. आणि हा जो फोन नंबर दिलेला आहे हा युजली राधिका मॅडमकडे म्हणजे माझ्या वाईफकडे हा फोन असतो. आणि अगदी जेव्हा नेसेसरी असतं तेव्हा ती केस मी पण हँडल करतो. त्यामुळे आमची ऍडमिन टीम, त्याच्यानंतर माय वाईफ हरसेल्फ अँड मी, आम्ही ऑल द टाइम प्रेझेंट आहोत. असं 14 वर्ष 185 बॅचेस मध्ये कधीही घडलेलं नाहीये. फी भरलीये पण आता लिंकच मिळाली नाही आणि आता ऍडमिशन गेलीच, क्लासच ऍक्सेस करायला मिळाला नाही, असं कधीही झालेलं नाहीये. त्यामुळे प्लीज कुठलाही काही झालं नाही ह्याच्यामध्ये तर पॅनिक होऊ नका. राईट. त्यामुळे मी एक नो पॅनिक नावाचा मेसेज टाकतो. आम्ही इथे आहोत सपोर्ट करायला. अगदी गरज पडते ना तेव्हा सगळी मॅन्युअली ऍडमिशन आम्ही करून घेतो. असं कधीही होत नाही तेव्हा फी भरली आहे पण ऍडमिशन इव्हेंच्युअली प्रोसेस झाली नाही. दॅट नेव्हर हॅपन्स विथ सीपीए. आतापर्यंत कधी झालं नाही. एवढे हजारो विद्यार्थी शिकून गेले आहे. ठीक आहे. नाही, तुम्हाला सेपरेट ऍडमिशन घ्यावी लागेल. तुम्हाला 11,800 रुपये सीपीपीचे वेगळे भरावे लागतील, 11,800 वेगळे डीएसए चे भरावे लागतील. कृपया कंबाईंड ऍडमिशन घेऊ नका. ते खूप प्रॉब्लेमॅटिक होतं बुक किपिंग साठी आणि रिसीट देण्यासाठी. ठीक आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलंय. ओके. त्याच्यानंतर एक फक्त आता लास्ट ह्याच्यामध्ये मला सूचना द्यायच्या आहेत की हा जो ईमेल आय डी जो आहे ना आणि फोन नंबर ह्याच्या बाबतीत मात्र प्लीज केअरफुल राहा. ईमेल आय डीचा इनबॉक्स फुल नसू द्या तुमचा, आणि व्हॅलिड ईमेल आय डी द्या आणि मोबाईल नंबर द्या. कारण तुमचा आणि आमचा हा कॉन्टॅक्ट पॉईंट असणार आहे. आम्हाला तुम्हाला रीच करायचं असेल तर आम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी वापरणार. तुम्हाला क्लासला पोहोचायचं असेल तर ईमेल आय डी आणि फोन नंबर काय ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या फोन नंबरला व्हेरीफाय करून ऍड करतो. त्यामुळे प्लीज असं करू नका की रजिस्टर करताना एका मोबाईल नंबरनी करायचं आणि व्हॉट्सअपवर रिक्वेस्ट पाठवताना दुसऱ्या नंबरशी पाठवायची. काही काही जणांचं असं असतं की कॉलिंगचा नंबर वेगळा असतो आणि डेटाचा नंबर वेगळा असतो. त्यामुळे ज्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप ऍक्सेस करतात म्हणजे कॉलिंगचा आणि एकच सिम कार्ड असेल तर ठीक आहे. जे लोक दोन दोन सिम कार्ड वापरतात, डेटासाठी वेगळं सिम कार्ड वापरतात, त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारा, मी व्हॉट्सअप कुठल्या नंबरवर ऍक्सेस करतो, व्हॉट्सअप कुठल्या नंबरला रजिस्टर आहे ते मला द्यायचं. ठीक आहे. आय होप हा मेसेज तुमच्या लक्षात आलेला आहे. ओके. राधिका मॅम, मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत इथे. ठीक आहे. ऍडमिशन फॉर्मची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर होईल. हा व्हिडिओ सकट सगळं शेअर होईल व्हॉट्सअप ग्रुपवर. डोंट वरी. ठीक आहे. आनंदतः ऑफ केला तरी चालेल.